माणसाच्या जीवनात माणसाचं कसं आहे ना, अगोदर करायचं आणि नंतर फेडायचं. म्हणजेच माणूस कर्म करतो, अगोदर कर्म करतो आणि नंतर ते फेडीत बसतो. कर्म म्हणजेच आपण केलेली कृती म्हणजेच कर्म नव्हे बरं का. कर्म आपल्या विचारानंही आपले कर्म होते, आपल्या कल्पनानं आपले कर्म होते, किंवा आपण एखाद्या केलेल्या चांगल्या कामाचं पण ते कर्मच असतं. तर काही जण भरपूर कामं चांगले करत असतात, पण ते आहे का तरी पण कर्म फेडीत, म्हणजे ते आणखीन चांगले कामं करून पण असे म्हणतात की मी कोणत्या काय वाईट काम केलं तर, किंवा मी कायच वाईट कर्म केलं तर, मी तर एवढं चांगलं काम केलं आहे तरी पण देव मला ही कोणत्या कर्माची फळं देतो आहे. तर कसं असतं माहिती आहे का, मी काय सांगितलं की विचारांचे पण आपल्या कर्म असतात. आपण विचार कसा ठेवतो, आता आपण एखाद्याचं चांगलं काम केलं तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवणं, किंवा आपण देवासमोर नारळ फोडलं तर देवाकडून आपण अपेक्षा ठेवतो की आपण एक अपेक्षा ठेवतो लगेच, मग देव ते लवकर देईन किंवा उशिरा देऊ शकतो, पण आपल्याला लगेच घाईपळ होते ना, मग ते आपले कर्म असतात. म्हणजे आपण केलेल्या विचाराचे पण आपल्यावर कर्माची फळं भोगावी लागतात असं म्हणतात ना. मग ते विचाराचे कधी कधी भोगावे लागतात. काही कर्म तर असे असतात की ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आपले कर्म असतात, म्हणजे आपण ते विचार पण करू शकत नाहीत असे पण आपले काही कर्म असतात. म्हणजे आपल्या प्रत्येक विचारावर, प्रत्येक कल्पनावर, प्रत्येक गोष्टीवर आपल्या कामातून, आपल्या विचारातून, प्रत्येक गोष्टीतून कर्म घडत असतात. म्हणजे कर्म म्हणजेच फक्त आपण केलेले चांगलं काम हेच आपलं कर्म नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये हे आपलं कर्म असतं.